सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा, अन्यथा जनहित याचिका दाखल करू, असे नवनिर्वाचित नगरसेवक अभिजित कोळी, अश्विनी कदम यांनी आयुक्तांकडे मागणी केली आहे। सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये गेली अनेक वर्षापासून बाल, वृद्ध, युवक, शाळकरी मुलांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला झालेला आहे। तसेच मिरजेमध्ये एका बालकाला आपला जीव गमवावा लागलेला आहे। त्याचबरोबर नागरिकांना सकाळी फिरता असताना कुत्रे अंगावर येऊन चावा घेत आहेत। महापालिका क्षेत्रातील सर्व पक्षातील कार्यकर्त्यांना घेऊन भटक्या कुत्र्याच्या बंदोबस्ताकरिता महापालिकेवर कुत्रे सोडून आंदोलन करण्यात येणार आहे। तरी येत्या 15 दिवसात भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास कोर्टात याचिका दाखल करू, असा इशारा आहे यावेळी नूतन नगरसेवक अभिजित कोळी आणि नगरसेविका अश्विनी कदम यांनी दिला आहे। नमस्कार, मी अश्विनी चेतन कदम। आज काँग्रेस पक्षामधून मी नगरसेविका म्हणून निवडून आली आहे, सांगलीवाडी प्रभाग क्रमांक 13 मधून। आज आम्ही इथे पत्रकार परिषद ही जी घेतली आहे, जो आज महापालिकेचा पूर्ण महापालिकेचाच एरियाचा विषय आहे की भटक्या कुत्र्यांची समस्या सर्वच आपल्या सांगलीकरांना जाणवत आहे आणि त्याच्यावर उपाययोजनेसाठी आम्ही ही आज पत्रकार परिषद घेतलेली आहे। इथे काय उपाययोजना करायला असं वाटतं आपल्याला? खरं तर जसं आपण पोलिओला करतो की ऍट अ टाइम मोठ्या संख्येवर आपण हा पोलिओ नष्ट करावा, त्यासाठी जसं एकदाच आपण लस देतो तसं नसबंदी सुद्धा, कुत्र्यांची नसबंदी करताना सुद्धा हा मोठ्या प्रमाणात ही एकाच वेळी राबवली पाहिजे, जेणेकरून त्याचा उपयोग व्यवस्थित आणि सारखं आपल्याला तो निधी एकाच ठिकाणी खर्च करावा लागणार नाही। यासाठी आपण एकाच नसबंदी ही मोठ्या प्रमाणात राबवली पाहिजे। त्याच्यात जो भ्रष्टाचार होतो, महत्वाचा आहे की जो भ्रष्टाचार होतो तो थांबला पाहिजे। ज्यांची नसबंदी झाली त्याच कुत्र्यांना तुम्ही रिपीट दाखवता आणि नसबंदी केले म्हणून तुम्ही ते वाढवून सांगता, असं नाही झालं पाहिजे। त्यासाठी कान कट करणं हा एक उपाय नाही, त्याच्यासाठी टॅग पाहिजे। ज्या कुत्र्यांची नसबंदी झाली आहे त्याच्यावर त्या कुत्र्यांचा नंबर पाहिजे, कोणत्या नंबरला तो आहे आणि कोणत्या सालात, जेणेकरून हा भ्रष्टाचार होणार नाही। आणि सर्वात महत्वाचं की ते सुद्धा एक जीव आहेत, त्यांना आपण जर व्यवस्थित खाऊ पिऊ घातलं तर ते आपल्यावर अटॅक पण करणार नाहीत। एक माणुसकीच्या नात्यानं मी हे बोलतेय। आणि सर्वात आणखी त्याच्यापेक्षा की बाबा सर्वांनी मिळून याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, सर्वांच्या मध्ये जनजागृती केली पाहिजे आणि हा आपल्या सगळ्यांचा प्रश्न आहे, तुझा माझा नाही, हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे। यासाठी एकजुटीने आपण काम केलं पाहिजे। आंदोलन काय करणार? जर याच्यावरती 15 दिवसात आपल्या जर अधिकाऱ्यांनी काही ऍक्शन नाही घेतली तर त्याच्यासाठी आम्ही महापालिकेमध्ये कुत्री सोडून त्याच्यावर आम्ही आंदोलन करू आणि याचिका दाखल करू। धन्यवाद। आज सांगली महानगरपालिकेच्या क्षेत्रात भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः दहशत माजवलेली आहे। लहान मुलं शाळेला जाऊ शकत नाहीत, कुत्री मागे लागतात, चावा घेतात। तसेच ज्येष्ठ नागरिक सकाळी फिरू शकत नाहीत। कुत्र्यांचा झुंडच्या झुंड आज लोकांच्या अंगावर येतोय। महापालिका प्रशासन हे सांभाळण्यात संपूर्ण अपयशी झालेलं आहे। एबीसी जी मोहीम आहे, ॲनिमल बर्थ कंट्रोल, ही फक्त कागदावर राहिलेली आहे। आणि आम्ही तुमच्या माध्यमातून प्रशासनाला, महानगरपालिका प्रशासनाला सांगतो की येणाऱ्या 15 दिवसात जर यावर उपाययोजना नाही झाली तर सांगली महानगरपालिका क्षेत्रामधील सर्व भटकी कुत्री आम्ही गोळा करून महानगरपालिकेच्या आवारात सोडू आणि एक जन आंदोलन उभा करू। उपलब्ध नाही आहे तोपर्यंत माणूस मरुसपर्यंत वाट बघत बसणार का? मला तुमच्या माध्यमातून महानगरपालिका आयुक्तांना सांगायचं आहे की अक्षरशः सर्वसामान्य लोकांचा हा प्रॉब्लेम झालाय भटक्या कुत्र्यांचा, आणि कोणतीही कारण न देता तुम्ही लवकरात लवकर यावर उपाययोजना केली पाहिजे। आणि इथून पुढच्या काळात कोणताही जर असा अपघात झाला तर त्याला सर्वस्वी महानगरपालिका प्रशासन, आरोग्य विभागाचे प्रशासक हे सगळे त्याला जबाबदार असतील, एवढंच मी सांगतो। आणि यासाठी जे नगरसेवक या नात्याने मला करता येईल, जे आंदोलन करायला लागेल ते आम्ही अंगावर घेऊन करू। जर आमच्या आंदोलनाचा जर आमचा आवाज महापालिकेच्या प्रशासनापर्यंत जर पोहोचत नसेल तर आम्ही प्रशासनाचे जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल करून दाद मागू।